एखाद्या व्यक्तीबद्दल गैरसमज करून घेण्याआधी त्या व्यक्तीशी एकदा मन मोकळेपणे बोलणे केव्हाही उत्तम. जीवनामध्ये प्रत्येक संधीचा फायदा घ्या, पण कोणाच्या परिस्थिती आणि मजबुरीचा नाही. आयुष्य सुखी करायचं असेल तर 2 गोष्टी करा. आयुष्यात एखादं लक्ष ठेवा आणि काही जणांकडे दुर्लक्ष करा. कधी कधी आपण त्या लोकांचा विचार करण्यात वेळ वाया घालवतो जे आपल्याबद्दल 1 सेकंद सुद्धा विचार करत नाहीत. समजावून सांगण्यापेक्षा समजून घेणाऱ्याची आपल्याला जास्त गरज असते. सिंह बना, सिंहासनाची चिंता करू नका. तुम्ही जिथे बसणार तिथेच सिंहासन बनेल. शत्रू मिळवणंही वाटतं तेवढं सोपं नसतं. त्यासाठी खूप चांगली कामं करावी लागतात. स्वतःचे दुःख आणि दुसऱ्याचा आनंद या दोन्ही गोष्टींचं मोजमाप करणं थांबवलं की मग जीवन अगदी सोपं होत जातं. प्रयत्न कमी पडतात आणि दोष मात्र नशिबाला दिला जातो. कुणाची कितीही मोठी चूक असली तरी ती आयुष्यापेक्षा आणि नात्यांपेक्षा मोठी नाहीच. चांगल्या मनाची माणसं नात्यात नेहमीच कमनशिबी असतात. जिभेला सांभाळायला शिका. तिचा तोल गेला की माणसं गमावण्याची वेळ येऊ शकते. तुम्हाला दुखवणारी प्रत्येक परिस्थिती तुम्हाला काहीतरी शिकवून जात असते. कपडे आणि पैसे नेहमीच खोटे बोलतात. माणसाची खरी ओळख तर वेळच सांगते. नातं तेच चांगलं असतं ज्याची सुरुवात मनापासून होते, गरजेपासून नाही. काम करणाऱ्यांची कदर करा, कान भरणाऱ्यांची नव्हे. जीवनात जर शांतता हवी असेल तर दुसऱ्यांशी वाद घालण्यापेक्षा स्वतःला बदलून घ्या. कारण पूर्ण जगात कार्पेट टाकण्यापेक्षा स्वतःच्या पायात चप्पल टाकणं जास्त सोपं आहे. आयुष्यात आपण घेतलेला कोणताच निर्णय हा कधीच चुकत नसतो. फक्त तो बरोबर आहे हे सिद्ध करण्याची जिद्द आपल्यात हवी असते. मनातलं मनापर्यंत पोहोचायला दोन्ही मनं मोठी असावी लागतात. माणसं ओळखायची असतील तर त्यांच्या मनाविरुद्ध वागून बघा, लगेच कळतील.